माणिकपूर वाली याच्या बॉर्डरवर दोन इसम आले. पैकी एकानं पहिल्यांदा उर्मिला वापीवाल्यांना पत्ता विचारून तो पुढे गेला आणि परत येऊन त्यांना चेन स्नॅचिंग केली. त्यानंतर काहीच मिनिटांमध्ये पुढे जाऊन प्रज्ञा वाडिया या महिलेची देखील चेन स्नॅचिंग 10 ग्रॅमची केली. उर्मिला वापीवाला यांची 7 ग्रॅमची होती आणि प्रज्ञा मॅडमची 10 ग्रॅमची चेन होती. तर चेन स्नॅचिंग करून ते पळून गेले होते. मग त्यावेळी माणिकपूरमध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला. त्याचबरोबर वाळीविया पोलीस स्टेशनमध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला चेन स्नॅचिंगचा. त्याच्या दोन्ही पीआयनी गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर आम्ही स्टडी केला आणि मिळालेल्या माहितीनुसार गुजरात या ठिकाणी टीम रवाना केल्या. प्रॉपर 100 पावणे 200 सीसीटीव्हीचं त्यांनी अनालिसिस केलं, दम डाटा अनालिसिस केलं आणि यशस्वीरित्या आरोपी पकडू शकले. एकूण 4 आरोपी आहेत. यामध्ये कन्हैया सोळंकी वय वर्ष 45, जिग्नेश घाशी वय 40 आणि त्यांना शेल्टर देणारा मोहम्मद शरीफ फरीद खान हा कामन या ठिकाणी पूर्वीपासून राहतो. आणि चौथा ज्यानं गाडी प्रोव्हाइड केली होती जीवतराम मीना वय वर्ष 40 हा राजस्थानचा आहे. तर हे करावत जिल्हा या ठिकाणी काही लोक आरोपी आहेत. त्याचबरोबर कुबेरनगर या ठिकाणी छारा गँग आहे की जी ह्या दोन्ही ठिकाणी बँकेच्या बाहेर जे लोक मनी विथड्रॉ करतात ते स्नॅच करण्याची त्यांची मोडस आहे. तर यांनी यावेळी त्यांचा रेकॉर्ड राजस्थान गुजरातमध्ये तयार झालेला आहे. तर त्याच्यापासून वाचण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एंट्री केली होती आणि महाराष्ट्रात त्यांनी 28 तारखेला 2 घटना केल्या आणि कल्याण या ठिकाणी 29 तिसरी घटना केली होती. तर वाळी पोलीस स्टेशनची डीबी टीम, त्याचबरोबर माणिक पोलीस स्टेशनची डीबी टीम, माझे दोन्ही एसीपी, दोन्ही सिनियर पीआय खूप मेहनत केली, खूप प्रयत्न केले आणि जी गँग महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह होणार होती त्याला वेळीच आम्ही अटकाव करू शकलो. 2 आरोपी अटकेत आहेत. 2 आरोपींसाठी आम्ही पुन्हा टीम रवाना करतो. ऍक्च्युली यायचं त्यांचं टार्गेट पहा महिलाच होत्या. 3 ठिकाणी महिलाच आहेत. त्यात खास करून सिनियर सिटीजन, सकाळचे 11:30-12ला गडबड असते लोकांना, तरी ही वेळ निवडून त्यांची मोडस आहे बॅग स्नॅच करणं बँकेच्या बाहेर. तर यामध्ये यावेळी त्यांनी चेन स्नॅचिंग, तेही महिला सिनियर सिटीजन यांना टार्गेट केलं होतं. तर त्यामुळं खूप गंभीर घटना होत्या आणि जर त्यांना यावेळी यश मिळालं असतं तर पुन्हा शेल्टर देणारा मोहम्मद शरीफ याचं स्वतःचं घर कामन या ठिकाणी आहे. भविष्यात देखील ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू शकल्या असत्या. परंतु वाळी आणि माणिकपूर पोलीस स्टेशननी खूप मेहनतीनं हे आरोपी पकडून अशा घटनांना वेळीच अटकाव केलेला आहे आणि त्याचा रेकॉर्ड देखील महाराष्ट्रात तयार झालेला आहे. मुद्देमाल आपण 2 चेन हस्तगत केलेल्या आहेत. कल्याणची चेन अजून हस्तगत केलेली नाही. अजून 2 आरोपी आपण अटक करतोय, त्याच्याकडून मिळून जाईल.